तो आप लोगों ने मालूमात सुना, उसके बाद अपने अपने ग्रुप से दादा 200-300 जिसको जो देना है दादा, ये अपने दादा मन से देना, ये हम लोग का दिन भर का मेहनत है, यही पैसा हम लोग को मिलता है। तर मित्रांनो आपण तिकीट काढलेलं आहे बघू शकता आणि बोटीतून आपण जेव्हा किल्ल्यात उतरू तिथून पाऊण तास फक्त बोट थांबते. पाऊण तासात आपल्याला पूर्ण किल्ला फिरायचा आहे. आणि समोर अशी बोट आहे त्याच्याने जायचं. वाऱ्यावर, म्हणजे वाऱ्यावर जाणारी बोट आहे. तर आपल्याला आमच्याकडे गाईड आहे गौरव, गाईड गौरव आहे. तर आता तिकीट घेतलेत, आता याच्यातून जाऊया आणि मग जाऊया पुढे. तर गाईज ही बोट आहे आपली, ही गाईड बोट उतरतात आणि ती बोट अजून तिकडच आहे असं वाटतं. गेली गौरव बोलते 30 मिनिटं लागतात ना. अर्धा तास 30 मिनिटं लागतात. आणि बोटीचं नाव आहे लक्ष्मी लक्ष्मी 2. आता आम्ही घेणार टायटॅनिक वाली फिलिंग. चला जाऊया आतमध्ये. मित्रांनो आता आपण इकडून निघालेलो आहोत. आता आपली सगळी बोट वगैरे फुल पॅक. आता पुढील ब्लॉग आमचे नागेश चाबू स्कोअर बनाएंगे. आणि आता काय मला नाही हर्ष इथं बसला आणि माझ्यासमोर आहेत गौरव आणि दीप. बोटीचं हे फेर काढतायत पडदा. आता वाऱ्यावर आपली बोट चालेल. पहिले ह्या साईडला नेतील आणि मग वारा बघू शकता. वहाँ पे सब नाव सेम दिखता है. अपनी नाव का नाम लक्ष्मी 2 है. ये नाव आपको उतरते समय टाइम बताएगा, 45 मिनट का टाइम देगा किला घूमने के लिए, और आपके लिए नाव वहीं पे रुकेगा 45 मिनट. ठीक है. देखो अभी जो किला आप लोग को देखना है, ये किला भी छोटा नहीं है दादा, 22 एकड़ का किला है. और 22 एकड़ अगर आदमी सोच ले कि मेरे को पूरा किला घूमना है, तो उसके लिए ना फिर अपने को 3 घंटे का समय निकालना चाहिए. और पूरा किला घूमने के लिए अंदर साइड में रास्ता भी नहीं है. तो मेन जो पॉइंट है ना सर, ये 45 मिनट में देख के हो जाते हैं. अब किले के बारे में आप लोगों को कुछ पता है दादा? क्या मालूम है? देखो जितना भी लोग आता है ना नाव के अंदर में, हर नाव के अंदर में एक गाइड है जो क्या करता है, लोगों को अपनी नाव के अंदर में हिस्ट्री बताता है, किले का गाइडिंग करता है. लेकिन हम लोग गाइड जो है ना, ये पहले में अंदर करते थे. अभी 4-5 साल होने आगे अंदर में गाइड बन है दादा. इतने सालों से बरसात में किला बंद होता है, झाड़ी खंडर के कारण मेंटेनेंस का काम है. तो अभी अंदर में फिलहाल गाइड अलाउ नहीं है. हम लोग क्या करते हैं, पूरी जानकारी नाव में बताते हैं. अंदर जब गाइड करते थे, हर फैमिली के पीछे में मांग के लेते थे, लोग देते थे. जिसको आना है आता, जिसको नहीं आना है चला जाता. एक फैमिली के पीछे में, जैसा बड़ा ग्रुप है ना, हम लोग तो 400, 500, 300 जैसा बड़ा ग्रुप है ज़्यादा चार्ज करते. लेकिन दादा यहाँ पर है ना, मैं आप लोगों को मालूमात बताऊंगा, किसी ग्रुप से कोई कमेंट नहीं है, इतना पैसा नहीं मांगेगा. आप लोगों ने मालूमात सुनना, ताकि आप लोग जो देखने आए ना दादा, बार बार नहीं आता है आदमी, तो आप लोग अंदर घूमते समय रियल एंजॉय करोगे. आपको समझ में आएगा कि भाई कौन से पॉइंट के बारे में क्या बताया, क्या चीज़ कैसे बनी. तो आप लोगों ने मालूमात सुनना, उसके बाद अपने अपने ग्रुप से दादा 200-300 जिसको जो देना है दादा, ये अपने दादा मन से देना, ये हम लोग का दिन भर का मेहनत है, यही पैसा हम लोग को मिलता है. देखो जो किला आप लोग देखने के लिए दादा आ जा रहे हो ना, ये किला कैसे बना यहाँ पर, तो किला बनने से पहले ना समुद्र के बीच में एक टापू था, बेड बोलते ना, खड़क आइलैंड. तो ये पूरा किला आइलैंड पे बना है. 22 एकड़ का आइलैंड था. किला बनाया किसने है, तो इसका नाम आता है सिद्दी जोहर. और सिद्दी नाम के 2 राजा थे. एक 1662 के अंदर थे, छत्रपति शिवाजी महाराज के टाइम पे, जो मुगल खानदान से थे, पनालगढ़ में रहते थे. जंजीरा बनाने वाले सिद्दी अफ्रीकन थे. अभी अफ्रीकन सिद्दी इधर क्यों आया दादा, तो ये जो समुद्र है ना, जिसके अंदर अपना नाव है, दुनिया का सबसे बड़ा समुद्र है, जिसको अरबियन सी कहते हैं. तो ये लोग है ना, समुद्री रास्ते से दूसरे कंट्री से ऐसे पर्दे वाला नाव, इंजन वाला नहीं, अपने व्यापार करने के लिए आते थे. व्यापार करके जब यहाँ से वापस जाते तो ये टापू पे रुकते थे. यहाँ रुकने का एक रीज़न था, कुछ कोली समाज के लोग इस टापू पे रहते थे, जिन लोगों का एक मुख्य लीडर था राजाराम पाटिल, जिसका नाम था. सिद्दी और राजाराम पाटिल में उस टाइम दोस्ती हो गई, क्योंकि वो ज़माने में कोई गवर्नमेंट नहीं थी, राजाओं का टाइम था. तो इन लोगों ने क्या किया, अपने लोगों के सेफ्टी के लिए इस खड़क पे किले का काम शुरू किया, जिसका तारीख है 1118 1118 में स्टार्ट किया था, 1140 में कंप्लीट किया. 22 साल लग गए. अब इतना बड़ा किला बनाया दादा. किले का नाम क्या है, लोग मुरुड जंजीरा बोल के आते ना, तो मुरुड जो है ना, वो सिटी का नाम है, पता होगा लोगों को. जैसे किले का नाम जंजीरा, तो ये जंजीरे के नाम से ना किला फेमस हो चुका है. जंजीरे का कोई मीनिंग नहीं है, इसका सही नाम है जल जजीरा. जल किसे कहते हैं, मराठी जबान में पानी. जजीरा समुद्र के बीच में टापू खड़क को कहते हैं अरबी में. तो मतलब सीधा है कि जल के अंदर जजीरे के ऊपर बना हुआ. ये था बाहर का ट्रेलर. अब मैं आपको अंदर की पिक्चर बता रहा हूँ कि अंदर जाके आपको क्या देखना है. अपने हिंदुस्तान के अंदर जो नंबर 3 पे तोफ आता है ना, कलाल बांगरी, 22,000 किलो जिसका वजन है, पूरे हिंदुस्तान में नंबर 3 पे, जंजीरा में नंबर 1 पे. आप लोग अंदर जाके देखोगे, इतना हेवी तोफ उस जमाने में किसी नाव में नहीं लाया. और लिफ्टिंग मशीन तो था नहीं, वो ज़माने में मशीनरी नहीं था. किले के अंदर इसको बनाया था. नाम जो दिया ना, कलाल बांगरी. कलाल किसे कहते हैं दादा, मराठी ज़बान में एक बड़ी आवाज़, ऊंची आवाज़. बांगरी जैसा लेडीज़ लोग हाथ में रिंग पहनता है ना, तो किले के अंदर इन लोगों ने क्या किया, तोप की साइज़ में बांगरी के पीस यहाँ लाए, बांगरी को आपस में ज्वाइंट किया. अब गैस वेल्डिंग मशीन तो था नहीं. पेंसिल के आगे जो पॉइंट होता है ना, जिसको सीसा बोलते, ग्रेफाइट, ये पिघला के डाला है.
बांगड़ियों के बीच में। आपको बांगड़ी जॉइंट क्या वो दिखेगा। बनाने वाले ने तोफ को लोहे में नहीं बनाया, खास धातु का इस्तेमाल किया, 5 मेटल्स, पंच धातु, तांबा, पीतल, लोहा, सीसा, चांदी। क्योंकि लोहे में बना था तो लोहा फायर होने के बाद हीट होता है, दूसरा गोला लोहे में फायर होगा, सेम टाइम फट भी सकता है। अब वो तोफ देख के दादा आप लोगों को तोफ देख के आप लोगों को क्या करना है, जब आप लोग आगे बढ़ोगे ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 पेक्षा जास्त किल्ले स्वराज्यात आणले. छत्रपती संभाजी महाराज इतर एकाही लढाईत पराभव स्वीकारला नाही. इन्फॉर्मेशन संपता आपण किल्ल्यापर्यंत आलो. जंजीरा हा असा एकमेव किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही. कित्येक वर्ष सिद्धीने अजय असं वर्चस्व गाजवलं होतं. पण गेटवरती आपल्याला बघू शकता, हा असा गेट आहे. इथून आपण आतमध्ये जाऊया आणि मग तुम्हाला मी पुढचं काय काय सांगतो. हो, दरवाज्यातून आतमध्ये आल्यावरच असा काही स्ट्रक्चर आहे. टॉयलेट आहे इकडे. इथं पण आता तिकीट घेतात वाटते 25 रुपये पर पर्सन. जाम बोटीत 100 दिले, इथं 25 दिले. तिथे पण पैसे घेतात आणि तिथून मध्ये आल्यावर सगळं तुटलेलं आता, पण एक नंबर किल्ला जाम मोठा दिसतोय भाई. सगळं रायगडपेक्षा एकदम वेगळा डिफरन्स वाटतो एकदम. हे असे ठरकी लोक असे नावं बिवं लिहितात, लाज वाटायला पाहिजे त्यांना. महत्वाचं म्हणजे असं कुठल्याही गट गल्ल्यावर असं फालतुगिरी इकडनं काटे टाकले भाई. जाम डेंजर किल्ला हा रे, म्हणजे सगळ्यांना असं वरती बांधलेलं आहे. आणि ही आहे सर्वात मोठी तोफ, 22,000 किलोची ना. आणि ही पंचधातूंनी बनवलेली आहे. म्हणजे तुम्ही हात लावलात ना, तर ऊन आहे इथे एवढं, तरी पण ही थंडच राहील. आणि हिचं नाव काय? चावडी. ही चावडी आहे. इकडली ही सेकंड नंबर गायमुख. ही गायमुख आणि ती ही कलाल बांगडी. सर्वात अख्ख्या इंडियातली सर्वात मोठी बांगडी, तिसरी सर्वात मोठी तोफ आहे. आणि या किल्ल्यावरती सर्वात मोठी पहिली. छोट्या तोफा आहेत या जाम. किती तोफा आहेत बघ ना, म्हणजे किती पॉवरफुल गड आहे इथे. जाम तोफा आहेत इकडे भाई. ते स्क्वेअर आहेत बघ खालती. अच्छा. पण मारतोय समजणार नाही, आतल्याला सगळं दिसेल बाहेरचं, पण बाहेरच्याला आतल्या नाही दिसणार कोण आहे. हा गड बांधलाच. आणि दरवाजा पण बघा ना तुम्ही, काय दिसणारच ना तुम्हाला तिथे दरवाजा. जवळ आल्याशिवाय दिसणार नाही. जवळ तुम्ही एवढ्यापर्यंत ती बोट आहे ना, तिथपर्यंत आल्याशिवाय तुम्हाला दिसणारच नाही. तुम्ही त्या बोटीच्या जरा पुढे गेलात ना, तरी तुम्हाला दरवाजा दिसणार नाही, कारण का तो बनवलाच त्या टाईपमध्ये. किल्ला फिरण्यासाठी 3 तास पाहिजेत, पण तुम्ही जर त्या टोकावर गेलात ना पायऱ्या चढून, तर तुम्हाला हा हक्का किल्ला दिसेल. 22 एकर आहे ना. 22 एकरामध्ये 45 मिनिट. आणि हे बघ ना किती खोल्या आहेत ह्या, पण जाम चिटकून आहेत बघा. 22 वर्ष लागली सांग बनवायला. हा किल्ला बनण्यासाठी 22 वर्ष लागली. 22 इयर्स टू मेक दिस किल्ला. हो या ते दुश्मनांना बघायचे. हो हे बघ इकडे सांगते. तर गाईज ही गुफा आहे ना, इथून ही गुफा आहे अशी, आणि इथून दुश्मनांना बघायचे. ही आता ही आहे ना, त्याच्या समोर हा म्हणजे समजणारच नाही बाहेरच्या की कोण आहे इथे. इथून बघायचे, इथून अटॅक करायचे, आणि तिकडनं तुम्ही बाहेरून बघितलात ना, तर ही भिंत बघायचे आणि खालनं लगेच सांगायचे तिथनं, आणि लगेच येऊन मारायचे. इथे अच्छा. तीरवाले आणि असे कमानवाले असे जागामध्ये असेल. आणि कसं इथं काळोख जास्त इथे बाहेरून कायच नाही दिसत. आणि दिसलं ना तरी डायरेक्ट पाठी भिंत दिसते, असं वाटतं की ही भिंत आहे तिथे. बांधकाम हो रे, हो रे, निघतच नाही ओढलं तरी. सिमेंट चुन्याचं आहे नाही का. अनेकांना प्रश्न पडला असेल, अखेर शिवाजी महाराजांनी प्रयत्न करूनही किल्ला जिंकता आला नाही. किल्ला जिंकण्यासाठी कोंडाजी फर्जंद यांना पाठवले गेले होते, परंतु सिद्धीने त्यांनाही ठार करून टाकले. इतकं सगळं करून देखील किल्ला स्वराज्यात येऊ शकला नाही. परंतु याच किल्ल्यावर 300 जास्त वर्ष स्वतःचं अस्तित्व गाजवणाऱ्या सिद्धीचा शेवट झाला तरी कसा. मैं आगे बढ़ोगे तोफ देख के तो आप लोगों को मीठे पानी का तालाब देखने मिलेगा. मीठे पानी के 2 तालाब हैं. इतने बड़े तालाब है कि जिस नाव में आप लोग बैठे ना, इसी नाव को डाल दिए तालाब में. 4-5 नाव ऐसे वाला चला सकते हैं अपनी नजरों से. आप लोग देखो तो मराठी जबान में एक बोल है, बोलते देव्याची करनी नाणालात गोड पानी. समुद्र का खारा पानी, समुद्र के बीच में दादा कोई बरसात का पानी नहीं है. पानी आया कैसे? 2 तालाब 3 कुएं बनाए थे. जैसे खड़क पे किला बनाया ना, पत्थर बाहर से नहीं लाया, इसी खड़क से पत्थर निकाला. पत्थर निकालने के लिए उस समय जब इसने खड़क पे बड़ा सा गड्ढा किया और 60-70 फीट जब ये ज्यादा खोल गया पत्थर निकालने, उस टाइम पे इसको मीठे पानी के झड़े लग गए खड़क के डीप में खोल में.
अब इंसान की सबसे बड़ी जरूरत क्या होती है? पानी। पानी मिलने के बाद क्या किया इसने? किले के अंदर में 250 से 300 घर बनाए। तालाब के सामने सीढ़ियाँ है, 125 सीढ़ियाँ है, सीधी सीधी सीढ़ियाँ जाती है किले के सबसे हाईएस्ट पॉइंट पे, बाले किला जिसको कहते हैं। 22 एकड़ का किला। आप लोग जो घूम नहीं सकते ना 45 मिनट में, वो ऊपर जाने के बाद, हाईएस्ट पॉइंट पे जाने के बाद पूरा 22 एकड़ का किला आपको ऊपर से अच्छे से दिखाई देगा। तो जो घूम नहीं सकते वो पूरा किला ऊपर से देख सकते हैं। सिद्धी सानकनंदन, सिद्धी अंबर, सुरल खान, युसुफ खान, फतेह खान इत्यादी अनेक सिद्धींनी अखेरपर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या हातात लागू दिला नाही. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज 6 वेळा, छत्रपती संभाजी महाराज 1 वेळा, तर पेशवे काळात 5 वेळा असे तब्बल 12 वेळा मराठ्यांनी किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये मराठ्यांना शेवटपर्यंत यश आलं नाही. फक्त मराठेच काय तर मुघल आणि इंग्रज सुद्धा जंजिऱ्यावरतील सिद्धीचं वर्चस्व संपू शकले नाही. जवळपास 330 वर्ष अजिंक्य राहिलेल्या जंजिऱ्यावरचं खासियत म्हणजे तोफ, कलाल, बांगडी, मजबूत बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. त्याशिवाय जंजिऱ्याच्या तटावरती 572 तोफा. यामुळे जंजिरा जिंकणं अशक्य होतं. जवळपास 330 वर्ष अजिंक्य राहिलेल्या आणि तब्बल 20 सिद्धांची कालकीर्त पाहिलेल्या जंजिरा 3 एप्रिल 1948 ला जंजिरा भारतामध्ये विलीन झाला. जंजिरा भारतात विलीन झाल्यावर तेथील वस्ती सगळे निघून गेले. मित्रांनो, आपण फोर्ट फिरून झालेला आहे. जंजिरा एवढं काय असं म्हणजे तिथे बघण्यासारखं वगैरे काय नाही आहे. तर आता आपण तिथून निघालेलो आहोत आणि आता आपण चाललो आहे कोर्लोई फोर्टला, लाईट हाऊसमध्ये वगैरे जाऊया. बघू आता तर जाम ऊन बिन झालं, बघूया जायचं. कंटाळा आला तर नाही जाणार, नाही तर जाऊया. तर चला लेट्स गो. मी दोघाही जे रेड कलरचा आहे तो मागवला पेरू सोडा आणि ब्ल्यू आहे तो ब्ल्यूबेरी सोडा. चला ट्राय करूया. इथं थांबलेलो आम्ही. हा रेवदंडाचा ब्रिज आहे ना समोरचा, तिथे आहे. बघूया, रेटिंग करूया. 1 नंबर आहे गाईज. तुम्ही पण कधीतरी आलात नाही असायला तर नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, आपला किल्ला वगैरे फिरून झालेला आहे आणि आम्ही पुढे आलेलो, हर्ष पार्टी राहिलेला, त्याच्या पुढे एसटी होती त्यामुळे. तर आपला किल्ला वगैरे फिरून झाला नाही. आता कोर्ल्याला जायचा प्लॅन चाललेला, पण आता ऊन बिन खूप आहे त्यामुळे आम्हाला कंटाळा आला आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. मित्रांनो, आता वाजले 5, आपण 3ला आलेलो घरी. आणि आता आपल्या रायडिंग कम्युनिटीमध्ये एक नवीन हेल्मेट ॲड झालेलं आहे. मालक बघू शकता. चला बघूया, तुम्ही पण बघा आणि जर तुम्हाला पण घ्यायचं असलं तर तुम्हाला पण समजेल बघून. वेगाच आहे कंपनी. ओ भाई साब, कडक गाईज बघू शकता, 1 नंबर आहे. थोडी हेवी लावली ना याला आपलं. ही खूप हेवी आहे रे. 1350 + 50 हेवी आहे गाईज खूप. आधीच सांगून होते बघा वेट. आणि 2 सर्टिफाईड आहे आणि निंजावाला आहे. बघू शकता, 1 नंबर आहे.